Good morning, student. Today we learn about the social responsibilities. In that we learn about what is social responsibilities, definition of social responsibilities, then factors responsible for the popular social responsibility concept, and then the argument for the social responsibility. This part will be learned in this lecture. So we start with first social responsibility. In order to create favorable social image and market standing, business enterprise have to discharge their social responsibilities in the satisfactory manner. Business also need to support and cooperate in different social group like investors, customers, local community, and so on for the effective operations. It is not merely a profit making activities but a social economic one. Business is new trend on as on an instrument of the social reforms and the economic growth. They have to accept their close and continuous relationship with the society and accept सर्टन सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज माहिती म्हणजेच काय, तर आपल्याला जे काही सोसायटीबद्दल आपल्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ते टेक करून आपण कशा पद्धतीने आपण सोशल इमेज आपली ऑर्गनायझेशन सोशल इमेज कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू किंवा आपलं मार्केट स्टँडिंग कशा पद्धतीने आपण तयार करू याच्याकडे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून लक्ष केंद्रित केलं जातं. कारण प्रत्येक बिझनेसला सोशल फॅक्टरची देखील गरज असते. कारण बिझनेस जर करायचा असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल फॅक्टर्स जे असतात ते आपल्याला कोऑपरेशन त्याचबरोबर त्यांचं सपोर्ट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टर असतील, कस्टमर्स असतील किंवा लोकल कम्युनिटीज असतील अशा पद्धतीच्या लोकांचा आपल्याला इफेक्टिव्ह ऑपरेशन बिझनेस करण्यासाठी आपल्याला अशा लोकांची गरज असते, सोसायटीची गरज असते. त्यामुळे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला बाळगणं खूप गरजेचं आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या प्रॉफिट मेकिंगसाठी नसतात तर आपल्या सोशिओ इकॉनॉमिक कशी डेव्हलपमेंट करता येतील याच्याकडे लक्ष दिलं जातं सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट मेकिंग ही ॲक्टिव्हिटी नसते. त्याचबरोबर बिझनेसमध्ये आपली सोशल इकॉनॉमिक ग्रोथ कशी होईल याच्याकडे लक्ष देत असतात. त्याचबरोबर सोसायटीची कशा पद्धतीने क्लोज आणि कंटिन्युअस रिलेशनशिप मेंटेन कशा करता येतील याच्याकडे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून लक्ष देत असतात. Business and society are interrelated and interdependent. Business depend on the society for the needed input like money, man, and skill. The society depend on the business for meeting their needs and for welfare. It also depend on the society for the extents and growth. म्हणजेच बिझनेस आणि सोसायटी हे दोन्ही घटक हे एकमेकावर इंटर रिलेटेड असतात. त्याचबरोबर एकमेकावर डिपेंड असतात आणि एकमेकाशी रिलेटेड असतात. कारण आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर आपल्याला सोसायटीमधील वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड राहावं लागतं. त्यामध्ये पैसा असेल किंवा मॅनपॉवर असेल किंवा स्किल असेल, अशा ज्या काही सोशल गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला बिझनेस करताना डिपेंड राहावं लागतं. ह्या जर गोष्टी नसतील तर आपण सक्सेसफुल बिझनेस करू शकत नाही. त्याचबरोबर सोसायटी बिझनेसवर डिपेंड कशी असते, तर सोसायटीच्या ज्या काही गरजा असतील किंवा वेलफेअर निर्माण करायचं असेल किंवा जॉब एम्प्लॉयमेंट जनरेट करायची असेल तर बिझनेस करणे हा खूप गरजेचा आहे. बिझनेस जर तयार झाले तरच आपल्याला आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला वेलफेअर निर्माण होईल. त्याचबरोबर सोसायटीमध्ये आपल्याला जर ग्रोथ करायची असेल, बिझनेसमधला जर ग्रोथ करायची असेल किंवा आपला बिझनेस वाढवायचा असेल तर आपल्याला सोसायटीवर डिपेंड राहावं लागतं. कारण सोसायटीमध्ये आपलं प्रोडक्ट तयार झाल्याच्या नंतर ते आपल्याला सोसायटीमध्ये सेल करायचे, म्हणजे पब्लिकमध्ये आपल्याला ते सेल करायचं असतं. तर आपल्याला ते प्रोडक्ट खरेदी करायचं असं सोसायटी जर नसेल तर आपण प्रोडक्ट सेल करणार कोणाला. अशा पद्धतीच्या बिझनेस आणि सोसायटी हे एकमेकावर डिपेंड असतात. Business has to look after its economic interest and also gives satisfaction and welfare to different social group. It has to meet the need of people and raise their welfare. This continuous social responsibilities for the business. म्हणजेच बिझनेसमन हा काय करत असतो तर लोकांना कशा पद्धतीने आपण सॅटिस्फॅक्शन देऊ, त्यांना वेलफेअर कशा पद्धतीने वेगळ्या ग्रुपला सोशल ग्रुपला आपण कशा पद्धतीने वेलफेअर निर्माण करून देऊ, त्यांचे सॅटिस्फॅक्शन त्यांचे ज्या काही गरजा आहेत त्या कशा पद्धतीने आपण फुलफिल करू याच्याकडे लक्ष देत असतात. त्याचबरोबर वेलफेअर निर्माण करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हेच एखाद्या बिझनेसला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये ॲक्टिव्हिटी ह्या कराव्या लागतात. In short, social responsibility of business means duties and obligations of business toward the different social group. For example, customer, shareholders, local communities, employees, and the society at large. In addition to this, business has to accept certain obligations in relation to education, sports, and cultural activities. The concept of social responsibilities is applicable to all business irrespective to their size and nature of the business. This concept is now
Now, universal aspects and the recognitions, it has been termed as a corporate कॉन्शियसनेस. म्हणजेच इन शॉर्ट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच काय तर बिझनेसमनच्या असलेल्या त्याच्या सोसायटीबद्दल असलेल्या ड्युटीज आणि ऑब्लिगेशन्स, त्यालाच आपण एखाद्या म्हणजे आपल्या एक बिझनेसमनची सोशल ग्रुपबद्दल असलेल्या त्याचे ड्युटीज आणि ऑब्लिगेशन्स, त्यालाच आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन शॉर्टमध्ये म्हणत असतो. त्यामध्ये कन्झ्युमर असतील, शेअर होल्डर्स असतील, त्याचबरोबर लोकल कम्युनिटीज असतील, एम्प्लॉईज असतील किंवा इतर ज्या काही सोशल ग्रुप असतात त्यांच्याविषयी जे काही ड्युटीज आणि ऑब्लिगेशन्स असतात एखाद्या बिझनेसमनच्या, त्यालाच आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणत असतो. त्यात ॲडिशन म्हणून प्रत्येक बिझनेसमनने त्या सोशल ग्रुपच्या एज्युकेशन फॅक्टर असेल किंवा स्पोर्ट असेल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील अशामध्ये देखील भाग घेणं गरजेचं असतं. त्यालाच आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एखाद्या ठिकाणी एज्युकेशन फॅसिलिटी नसेल तर त्या ठिकाणी एज्युकेशन फॅसिलिटी तयार करून देणे. स्पोर्ट्समध्ये जर तिथे ग्राउंड वगैरे नसेल किंवा गार्डन वगैरे नसेल तर मुलांना आपल्या बिझनेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्राउंड वगैरे उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर कल्चरल ॲक्टिव्हिटीसाठी कॉन्ट्रीब्यूट करणे. अशा प्रकारचे ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात बिझनेसमनकडून त्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही बिझनेसच्या साईजवरून डिपेंड नसते. ती सगळ्या ऑल ओव्हर बिझनेसमनला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ठेवणं हे गरजेचं असतं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्मॉल बिझनेस आहे म्हणजे त्याने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाही पाहिजे असं काही नाही. प्रत्येक बिझनेसमनने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे पाळल्याच पाहिजेत. डेफिनेशन ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस अकॉर्डिंग टू द Stenier Georgo, social responsibilities is to understand public consciousness, to recognize it, and to cooperate in achieving this. Each business has to responsibilities in some way commensurate with its power. म्हणजे स्टेनियर ग्रिओस यांच्या मते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय तर सोसायटीचे ज्या काही रेकग्निशन असेल किंवा कन्सर्न्स असतील ते आपण आयडेंटिफाय करून त्याच्यावर योग्यरित्या त्यांना कोऑपरेट करून त्यांच्या कशा पद्धतीने ते आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो याच्याकडेच आपण लक्ष देणे म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू हॉवर्ड आर बोवन, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन्स ऑफ बिझनेस टू pursue those policies, to make those decisions, or to follow those line for the actions which are desirable in terms of objectives and values for values of our society. म्हणजे हावर्ड आर बोवन यांच्या मते सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच काय तर बिझनेसचं असलेलं ऑब्लिगेशन किंवा पॉलिसीज तयार करायला पाहिजे. पॉलिसीज किंवा फॉलो दिस लाईन एखादी ॲक्शन लाईन तयार केली पाहिजे जेणेकरून आपल्याला सोसायटीमध्ये त्याच्या सोसायटीची ऑब्जेक्टिव्ह आणि व्हॅल्यूज आपल्याला प्रोव्हाइड करता येतील. म्हणजे सोसायटीची ऑब्जेक्टिव्ह आणि व्हॅल्यूज आपल्याला पूर्ण करता येतील अशा पद्धतीचे पॉलिसीज तयार करणे त्यालाच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर पॉप्युलॅरिटी ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्सेप्ट. फर्स्ट इज ग्रोविंग एक्सपेक्टेशन. द normal expectations of different social groups and also the society are growing and depending. The businessman find it difficult to ignore such growing expectations of the society. म्हणजेच आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉप्युलर व्हायला काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यातला पहिला फॅक्टर आहे ते म्हणजे ग्रोविंग एक्सपेक्टेशन. म्हणजेच सोसायटीमधील किंवा सोशल ग्रुप असेल किंवा सोसायटी असेल त्यांच्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत, नॉर्मल एक्सपेक्टेशन, त्याच्यामध्ये होणारी वाढ आणि डिपेंडिंग एक्सपेक्टेशन, त्याच्या बिझनेसकडून असणाऱ्या एक्सपेक्टेशन आणि त्या बिझनेसवरती राहणारी डिपेंडन्सी हे वाढत चालल्यामुळे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही पॉप्युलर होताना दिसत आहे. कारण बिझनेसमॅन अशा प्रकारच्या डिफिकल्टीज ह्या इग्नोर करू शकत नाहीत. ते एक्सपेक्टेशन ही इग्नोर करू शकत नाही. आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर त्या बिझनेसमॅनला या त्यांच्या एक्सपेक्टेशन पूर्ण करणं सोसायटीचं गरजेचं असतं. त्यामुळे ह्या कारणामुळे देखील आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्याला पॉप्युलर होताना दिसत आहे. नेक्स्ट इज फेवरेबल इमेज. बिझनेसमॅन हॅव अ डिझायर टू क्रिएट अ फेवरेबल इमेज इन द सोसायटी. दे आर विलिंग टू एक्सपांड देअर एरियाज अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अँड स्पेंड ऑन दोज एरियाज फॉर सच अन इमेज. In order to get social recognition, the businessman accept more social responsibilities. सेकंड रिझन आहे ते म्हणजे फेवरेबल इमेज. म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनला लाँग टर्मसाठी जर बिझनेस करायचा असेल तर त्या सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी बिझनेस आहे त्या ठिकाणी फेवरेबल इमेज, चांगली इमेज बनवणं गरजेचं असतं. जर चांगली इमेज बनली तरच आपण त्या ठिकाणी आपला चांगल्या प्रकारे बिझनेस एक्सपांड करू शकतो. त्याचबरोबर आपण
आपण ग्रो होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी ज्या काही गरजा आहेत, सोसायटीच्या ज्या काही एक्सपेक्टेशन आहेत त्या पूर्ण करून आपली त्या ठिकाणी त्या एरियामध्ये चांगल्या प्रकारे इमेज तयार करणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच अशा प्रकारे चांगली इमेज सोसायटीमध्ये तयार करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमॅन सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ॲक्सेप्ट करत असतो व त्या ठिकाणी त्यानुसार आपलं काम करत असतो. नेक्स्ट इज थ्रेट ऑफ स्ट्रिक्ट social control. Businessmen have now realized that if the business does not respond to the social obligations and business obligations, the government will compel them to accept social responsibilities through the social legislations. In short, there is a nationalizations lead to accept the social responsibilities. म्हणजेच आता प्रत्येक बिझनेसमन रिअलाईज झाला आहे की जर आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटीकडे लक्ष दिलं नाही किंवा एखाद्या रिस्पॉन्ड केलं नाही सोशल ऑब्लिगेशन्सकडे, तर गव्हर्नमेंट आपल्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला भाग पाडते. म्हणजेच सोशल लेजिस्लेशनच्या माध्यमातून आपल्याला गव्हर्नमेंट ही ते आपल्यावर फोर्स करते सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला. इन शॉर्ट, नॅशनलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रत्येक बिझनेसमॅनला ॲक्सेप्ट करावी लागते. त्यामुळे हे देखील आपल्याला कारण दिसून येतं ज्यामुळे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला वाढताना दिसून येत आहे. नेक्स्ट इज प्रोफेशनल मॅनेजमेंट. द इंट्रोडक्शन ऑफ प्रोफेशनल मॅनेजमेंट हॅव गिवन अ बूस्ट टू द आयडिया ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस. म्हणजेच प्रोफेशनल मॅनेजमेंट हे देखील आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज इन्क्रीज करायला भाग पाडत आहे. त्या म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंटने इंट्रोड्यूस केले आहे अशा पद्धतीचे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेसची आयडियाला त्याने प्रोफेशनल मॅनेजमेंटने बूस्ट केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक बिझनेसमनला अशा पद्धतीने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करणं हे गरजेचं झालेलं आहे. नेक्स्ट इज फास्ट चेंजिंग बिझनेस इन्व्हायरमेंट. Change are taking place rapidly in the business environment. For example, consumerism, government control, social consciousness about the pollution control, ecological balance, etc. have put pressures on a business to assume social responsibilities. म्हणजेच बिझनेस इन्व्हायरमेंटमध्ये होणारे बदल हा देखील एक आपल्याला फॅक्टर दिसून येतो ज्याच्यामुळे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वाढताना दिसून येते. त्यामध्ये कन्झ्युमरिझम असेल किंवा गव्हर्नमेंट कंट्रोल असेल किंवा सोसायटीमध्ये होणारा पोल्युशन कंट्रोलबद्दल कॉन्शियसनेस असेल, अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे चेंजेस आपल्याला होताना दिसत आहेत त्याचा देखील आपल्याला प्रत्येक बिझनेसमॅनला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करायला प्रेशराईज करत आहे. त्यामुळे या फॅक्टरमुळे देखील प्रत्येक बिझनेसमॅन हा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करत आहे. नेक्स्ट इज ऑर्गनाइज लेबर फोर्स. द बिझनेसमॅन हॅव नो अल्टरनेटिव्ह बट to accept the demand and expectations of organized labor force because of their pressures. म्हणजेच ऑर्गनाइज लेबर फोर्स हा देखील आपल्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करायला भाग पडतो. म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनला ऑर्गनाइज लेबर फोर्सची गरज असते. मग ते त्यांचे डिमांड आणि एक्सपेक्टेशन फुलफिल करणे हे प्रत्येक ऑर्गनायझेशनला गरजेचं असतं. कारण ते प्रेशराईज करत असतात अशा गोष्टींना डिमांड आणि एक्सपेक्टेशन फुलफिल करायला. त्यामुळे त्यांच्या डिमांड आणि एक्सपेक्टेशन आपल्याला प्रत्येक बिझनेसमॅनला ॲक्सेप्ट करावे लागतं. जर आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपल्याला ऑर्गनाइज लेबर फोर्स असणंही खूप गरजेचं आहे. जर आपल्याला लेबर फोर्स नसेल ऑर्गनाइज तर आपण बिझनेस सक्सेसफुल करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक बिझनेसमॅनला या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ॲक्सेप्ट कराव्या लागतात. नेक्स्ट इज रिअलायझेशन ऑफ लॉंग टर्म बेनिफिट. बिझनेसमॅन हॅव रिअलाइज दॅट इट इज देअर इंटरेस्ट टू अज्युम सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज in the long run of the expand business with the support and cooperation of entire society. This is a better alternative rather than the simply thinking of making profit at the cost of the society. म्हणजेच प्रत्येक बिझनेसमॅनला आता लाँग टर्म बेनिफिट रिअलाईज झालेले आहेत. म्हणजेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आपण लाँग टर्म आपल्याला बेनिफिट प्रत्येक बिझनेसमॅनला हे लक्षात आलेले आहेत. त्याला रिअलाईज झालं आहे की सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आपल्याला लाँग टर्म बेनिफिट होत आहेत. जर आपण त्या एखाद्या ठिकाणी बिझनेस करतो आहे त्या ठिकाणी जर आपण योग्यरित्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजकडे लक्ष दिलं, म्हणजेच त्याकडे एज्युकेशन फॅसिलिटीज असतील किंवा इतर ज्या काही फॅसिलिटीज असतील त्यांचे एक्सपेक्टेशन असतील त्या आपण जर फुलफिल केल्या तर ते आपल्याला बिझनेस एक्सपॅन्ड करायला मदत करत असतात. म्हणजे आपला बिझनेस एक्सपॅन्ड करताना आपण त्यांचं सपोर्ट आणि त्यांच्या कॉपरेशनमुळे आपलं एंटायर सोसायटीच्या कॉपरेशनने आपण आपला बिझनेस एक्सपॅन्ड करू शकतो. त्यामुळे हे लाँग टर्म बेनिफिट आता प्रत्येक बिझनेसमॅनला कळू लागले. त्यामुळे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला वाढताना दिसून येत आहे. असे वेगवेगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत जे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉप्युलर करायला दिसून येतात. नेक्स्ट पार्ट इज आर्ग्युमेंट फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. फर्स्ट इज ग्रोविंग पब्लिक एक्सपेक्टेशन्स ऑफ बिझनेस.
The public expectation from a business have changed considerably. The demand of the consumers have increased, and the business is expected to respond and satisfy the such demand positively. The business must operate as per the expectations of the society. म्हणजेच आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजला काही आर्ग्युमेंट देखील आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी डेव्हलप व्हायला काही आर्ग्युमेंट दिसून येतात. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे ग्रोविंग पब्लिक एक्सपेक्टेशन्स ऑफ बिझनेस. म्हणजेच पब्लिकच्या एक्सपेक्टेशन बिझनेसमनकडून असलेल्या ह्या आपल्याला वाढताना दिसून आहेत. म्हणजेच पब्लिकचे एक्सपेक्टेशन असतात की आपल्या जे काही आपल्या डिमांड आहेत किंवा आपले जे काही एक्सपेक्टेशन आहेत ते प्रत्येक बिझनेसमनने फुलफिल केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण आपल्या एक्सपेक्टेशन हे सॅटिस्फाय केले पाहिजे बिझनेसमननी, असं प्रत्येक पब्लिक सेक्टरचं किंवा सोसायटीचं एक्सपेक्टेशन हे अशा पद्धतीने वाढत जातात. त्यामुळे बिझनेसमनला अशा प्रकारच्या एक्सपेक्टेशन फुलफिल करणं गरजेचं असतं. कारण आपल्याला जर लॉंग टर्म बिझनेस करायचा असेल किंवा व्यवस्थितरित्या बिझनेस ग्रो करायचा असेल तर सोसायटीला एक्सपेक्टेशन हे फुलफिल करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे देखील एक रिझन आपल्याला फर्स्ट रिझन आपल्याला आयडेंटिफाय करू देतं जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला आर्ग्युमेंट करत असतं. नेक्स्ट इज क्रिएटिंग फेवरेबल इन्व्हायरमेंट फॉर बिझनेस. द बिझनेसमन कॅन क्रिएट अ फेवरेबल इन्व्हायरमेंट फॉर इट प्रोग्रेस अँड prosperity by responding positively to the social responsibilities. The business unit have to operate as per the need and expectations of the various social groups, as the society offers various facilities and concern with consciousness to the business. म्हणजेच प्रत्येक बिझनेसमधला आता लक्षात आलं आहे की आपल्याला जर फेवरेबल इन्व्हायरमेंट बिझनेससाठी तयार करायचं असेल तर आपल्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक बिझनेसमन हा आपले सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करताना दिसून येतं. म्हणजे त्यांच्या ज्या काही एक्सपेक्टेशन असतील त्याला किंवा त्यांचे जे काही नीड्स असतील ते आपल्याला फुलफिल करताना दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या जे काही नीड्स असतील किंवा एक्सपेक्टेशन असतील त्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करताना आपल्याला बिझनेसमन दिसून येतात. कारण त्यांनी जर त्यांना योग्यरित्या त्यांच्या गरजा पूर्ण केल्या किंवा त्यांच्या एक्सपेक्टेशनला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स केला तरच सोसायटी त्याला बिझनेस ग्रो करायला व बिझनेसचं एक्सपान्शन करायला हेल्प करू शकते. अशा पद्धतीने फेवरेबल इन्व्हायरमेंट करायला देखील आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट करताना दिसून येतात बिझनेसमॅन. थर्ड इज क्रिएटिंग पब्लिक इमेज. In order to create favorable public image, business has to attend to social responsibilities. A business unit get public report and cooperations by responding to social responsibility. Goodwill and market reputation is created when corporations like other citizens accept social obligations. म्हणजेच आपल्याला पब्लिक इमेज जर क्रिएट करायची असेल तर देखील आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं. कारण आपल्याला पब्लिक इमेज क्रिएट करण्यासाठी पब्लिकच्या जे काही एक्सपेक्टेशन असतील त्यात आपल्याला फुलफिल करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर बिझनेस युनिट ग्रो करायला त्याचबरोबर एक्सपान्शन करायला आपल्याला पब्लिक सपोर्ट मिळत असतो, त्यांचं कोऑपरेशन मिळत असतं. ज्यावेळी आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करतो किंवा त्यांना रिस्पॉन्ड करतो त्यावेळी आपल्याला त्या सोसायटीकडून बिझनेस एक्सपांड करायला किंवा इतर ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला सपोर्ट मिळत असतो, त्यांचं कॉपरेशन मिळत असतं. त्याचबरोबर आपलं मार्केटमध्ये गुडविल असेल किंवा मार्केट रेप्युटेशन असेल हे देखील आपलं क्रिएट होत जातं त्या ठिकाणी, जेणेकरून कम्प्युटर आपल्याला कम्पीट करू शकत नाही. त्यामुळे आपण कम्पीट करताना त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोसायटी आपल्या बाजूने उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. म्हणून प्रत्येक बिझनेसमनने आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट केलेली आहे. नेक्स्ट इज बेटर यूज ऑफ सरप्लस रिसोर्सेस. बिझनेस हॅज टू हग रिसोर्सेस इन टर्म्स ऑफ फायनान्स, manpowers, talent and financial expertise. They can use these resources for growth and expansion of the business, and also for giving better life and welfare of different social groups. Resources should be used for the benefit of corporations as well as the benefit of entire society. This just need for the social responsibility. म्हणजेच प्रत्येक बिझनेसमन आपल्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा योग्यरित्या वापर करून घेण्यासाठी देखील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करताना दिसून येतात. म्हणजेच आपल्याला बिझनेस करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रिसोर्सेसची गरज असते. त्यामध्ये फिनान्स असेल, मॅनपॉवर असेल, टॅलेंट असेल किंवा फिनान्शियल एक्सपर्टीज असतील यांची आपल्याला गरज असते. तर बिझनेसमन काय करत असतात तर याचा बेनिफिट घेऊन
बिझनेस ग्रो करण्यासाठी, एक्सपान्शनसाठी त्याचा यूज करत असतात. त्याचबरोबर ते आपल्या सोसायटीला कशा पद्धतीने बेटर लाईफ देता येईल, वेलफेअर कशा पद्धतीने आपण तयार करू वेगवेगळ्या ग्रुपसाठी, याच्याकडे देखील फोकस करत असतात. त्याच्यामुळे सोसायटीमधल्या अशा प्रकारचा रिसोर्सेसचा उपयोग करून आपला बिझनेस कसा ग्रो करता येईल, त्याचबरोबर आपल्याला सोसायटी कशी डेव्हलप करता येईल याच्याकडे लक्ष देत असतात. नेक्स्ट इज इंटरडिपेंडन्सी ऑफ सोशल सिस्टम. द सोशल सिस्टम ऑफ टुडेज इज इंटरडिपेंडंट. म्हणजेच आपल्याला सोशल सिस्टम ही आपल्याला इंटरडिपेंडंट दिसून येते. म्हणजे बिझनेसमन हे प्रत्येक बिझनेस हा सोसायटीवर डिपेंड असतो, तर सोसायटी ही बिझनेसवरती डिपेंड असते. म्हणजेच बिझनेसमन हा सोसायटीवर डिपेंडंट कसा, तर आपल्याला मॅनपॉवरची गरज असते, त्याचबरोबर पैसा असेल किंवा इतर जे काही रिसोर्सेस असतील ते आपल्याला सोसायटीकडून मिळत असतात. त्यासाठी सोसायटीवर डिपेंड असतो बिझनेसमन. त्याचबरोबर सोसायटी बिझनेसवर डिपेंड असते, कारण त्यांच्या ज्या काही दैनंदिन गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला किंवा इतर ज्या काही गरजा असतात त्या पूर्ण करायला आपल्या बिझनेसची गरज असते. म्हणजेच बिझनेसमन ते प्रोडक्ट प्रोड्यूस करून आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करत असतात. त्यासाठी सोसायटी देखील बिझनेसवरती डिपेंडंट असते. अशा प्रकारे आपल्याला इंटरडिपेंडंट सोशल सिस्टम आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला हे आर्ग्युमेंट करताना दिसून येतं. नेक्स्ट इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ सोशल प्रॉब्लेम. द सोशल प्रॉब्लेम आर बिकमिंग interactable and more complex. The government is not able to talk these problems due to the limited capacity and finance. Charitable organization and business organization should move forward and help the government in times of calamities. The business should share the government boards and contribute for the rising social welfare. It is a moral responsibilities of business. It can also help the government to control populations and ecological imbalance. म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी ऑफ सोशल प्रॉब्लेम हे देखील आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करताना दिसतात. म्हणजेच असे काही प्रॉब्लेम असतात जे कॉम्प्लेक्स असतात, त्याच्यावर गव्हर्नमेंट काही लिमिटेड कॅपॅसिटीमुळे किंवा लिमिटेड फायनान्समुळे त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही. मग अशा वेळी चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स असतात किंवा जे बिझनेस एजन्सीज असतात ते पुढे येऊन गव्हर्नमेंटला या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करत असतात. म्हणजेच त्यामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे काही हेल्प लागत असेल ती बिझनेसमन येऊन गव्हर्नमेंटला करत असतात. त्यामध्ये सोशल वेलफेअर रायझिंग करणं असेल किंवा इतर जे काही कंट्रीब्युशन करायचं असेल ते बिझनेसमन येऊन करत असतात. अशा प्रकारची जे काही हेल्प असते ती गव्हर्नमेंटला पोल्युशन कंट्रोल करायला असेल किंवा पॉप्युलेशन कंट्रोल करायचं किंवा इकॉनॉमिक इम्बॅलन्स कंट्रोल करायला असेल गव्हर्नमेंटला हेल्प करत असते. म्हणजेच अशा पद्धतीने देखील बिझनेसमध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ॲक्सेप्ट करत असतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सोशल क्रायसिस मे अराइज इफ द decisions to deal with the social allies are kept on postponing. It is always available to handle the social problems such as population growth, poverty, welfare facilities, etc. promptly. म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतात ते आपल्या सोसायटीचे जे काही प्रॉब्लेम असतात ते काही वेळेला पोस्टपोन केले जातात. म्हणजे सोसायटीच्या अलायन्समुळे आपल्याला ते पोस्टपोन करावे लागतात. अशा वेळी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बिझनेसमन पुढे येऊन अशा प्रकारचे सोशल प्रॉब्लेम असतात ते हँडल करत असतात. त्यामध्ये पॉवर्टी लाईन असेल किंवा वेलफेअर फॅसिलिटीज असतील, अशा प्रकारच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील ते बिझनेसमध्ये हँडल करत असतात. त्यालाच आपण प्रिव्हेन्शन ऑफ बेटर दॅन क्युअर हे असं म्हटलं जातं. म्हणजेच अशा प्रॉब्लेमवरती बिझनेसमध्ये प्रतिबंध करत असतात. यामुळे देखील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे बिझनेस ॲक्सेप्ट करत असतात. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ ट्रस्टीशिप. द कॉन्सेप्ट ऑफ ट्रस्टीशिप वॉज सजेस्टेड टू बिझनेसमॅन बाय महात्मा गांधी. अकॉर्डिंग टू हिम, businesses is created by the society and businessmen are its trustees. The Gandhian principle of trusteeship express the inherent responsibilities of business enterprise to their customers, employees, shareholders, etc. The businessman should know that profit earned by him has to shared with the community. ट्रस्टीशिप म्हणजेच काय तर विश्वासार्हता. म्हणजेच दोन ग्रुपमध्ये असलेले किंवा दोन व्यक्तींमध्ये असलेली विश्वासार्हता. ही कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक बिझनेसमॅनला महात्मा गांधी यांनी दिलेली आहे. अकॉर्डिंग टू त्यांच्या मतानुसार बिझनेस हा दोन फॅक्टरवरती चालत असतो. म्हणजे सोसायटी आणि बिझनेसमन या दोन व्यक्तींच्या किंवा दोन घटकांच्या ट्रस्टवरती चालत असतो. म्हणजेच विश्वासार्हतेवरती चालत असतो. त्यामुळेच ट्रस्टीशिप हे देखील खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करायला. म्हणजेच गांधीयन प्रिन्सिपलच्या मते ट्रस्टीशिप काय करत असतं तर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेसमॅन
बिझनेसमॅनच्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या काय असतात कस्टमरविषयी असतील किंवा एम्प्लॉईजविषयी असतील किंवा शेअर होल्डरविषयी असतील ते आपल्याला ॲक्सेप्ट करायला ट्रस्टीशिपच्या माध्यमातून आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागतात. म्हणजे विश्वासार्हता कमावण्यासाठी आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम हे आपल्याला ॲक्सेप्टेबल करावे लागतात. त्यामुळे म्हणजेच बिझनेसमनला माहिती असतं की आपल्याला जो काही प्रॉफिट झालेला आहे तो आपल्याला कम्युनिटीसोबत शेअर केला पाहिजे, तरच आपण त्या कम्युनिटीची किंवा त्या लोकांची आपण विश्वासार्हता कमवू शकू. अशा पद्धतीने वेगवेगळे आर्ग्युमेंट दिलेले आहेत सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करायला बिझनेसमॅनला लागणारे.